महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी राज्य सरकारने आगामी 20 वर्षांचे दूरदृष्टीचे जलनियोजन आखले आहे. अनेक वर्षांपासूनचे नदी जोड प्रकल्पाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. यासाठी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये 1,15,530 कोटी रुपयांची ऐतिहासिक तरतूद करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी पावलामुळे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर होऊन जलसमृद्धी येणार आहे हे नक्की. या प्रकल्पामध्ये कुठले कुठले नदीजोड प्रकल्प आहेत यांची माहिती घेऊया. पहिला प्रकल्प म्हणजे वैनगंगा नळगंगा प्रकल्प. 94,968 कोटींच्या या प्रकल्पाद्वारे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीचे अतिरिक्त पाणी 388.28 किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीत आणले जाईल. या पुढचा प्रकल्प म्हणजे वैतरणा उल्हास ते गोदावरी प्रकल्प. कोकण विभागातून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वैतरणा आणि उल्हास नद्यांचे 54.70 TMC अतिरिक्त पाणी मराठवाड्यासारख्या तोटीच्या खोऱ्यात वळवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा पुढचा प्रकल्प म्हणजे दमणगंगा वैतरणा आणि गोदावरी प्रकल्प. या प्रकल्पाच्या जोडणीसाठी 13,497 कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे. या पुढचा प्रकल्प म्हणजे नार पार गिरणा प्रकल्प. उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी 7,465 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नद्यांचे हे जाळे फक्त शेतीलाच नव्हे तर महाराष्ट्राच्याही भविष्याला नवी उभारी देणारे ठरणार आहे हे नक्की.